अहेरी तालुक्यातील मौजा कासमपल्ली, गुरजाबूज, वेडमपल्ली आणि एटापल्ली तालुक्यातील मौजा कोंदावाही, बिडरी, येमली या मार्गाने स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा सरकारी बस सुरू झाली. तसंच आधी सदर गावाकडे जाणारा रस्ता हा खूपच खराब होता. म्हणून महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर राजे धर्मराव बाबा अतराम साहेब यांनी सन 2019 या निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर सदर रस्त्याला नियोजन घेऊन तो रस्ता सन 2020-21 या वर्षामध्ये मंजूर केला. त्यानंतर सदर रस्त्याचं बांधकाम हे 3 वर्षात पूर्ण झाल्यानंतर माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर राजे धर्मराव बाबा अतराम साहेब यांनी अहेरीपासून ते कासमपल्ली, गुरजाबूज, वेडमपल्ली, कोंदावाही, बिडरी, येमली या मार्गानं सरकारी बसचा प्रवास सुरू करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून सरकारी बस सुरू केली. त्यामुळं आता त्या मार्गावरील 10 ते 12 गावातील नागरिकांना त्याचा लाभ मिळणार आहे. म्हणून त्या परिसरातील नागरिकांनी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर राजे धर्मराव बाबा अतराम साहेब यांना धन्यवाद देऊन आनंद व्यक्त केला आहे. तसंच यावेळी माजी पंचायत समितीचे सदस्य हर्षवर्धन बाबा अतराम यांच्या शुभ हस्ते मौजा कासमपल्ली गावामध्ये सरकारी बसची पूजा करून सदर बस सुरू करण्यात आली. यावेळी सरकारी बस सुरू करताना डॉक्टर मितालीताई अतराम, राष्ट्रवादी व काँग्रेसचे जिल्हा सचिव तथा येरमार नारचे माजी सरपंच बालाजी गावडे, कासमपल्ली गावचे पाटील जोगा मडावी, मेडपल्ली ग्रामपंचायतीचे सदस्य यशवंत कोडापे, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बाबुराव तलांडी, सूरज जाधव, तिरुपती मडावी, योगेश तलांडी, सुनील नैताम, तुकाराम इष्टम, बिच्चू गावडे, रेणू गावडे, विलास बेलादी यासह मौजा कासमपल्ली गावातील सर्व महिला पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रतिनिधी शंकर मुत्तेलवार, NTV न्यूज मराठी, अहेरी, गडचिरोली.